नमस्कार मित्रांनो, माझी बहीण लाडकी योजना या योजनेअंतर्गत कालच 7 मोठे बदल करण्यात आलेले आहेत। ते कोणते बदल आहेत ते या आपण व्हिडिओमध्ये पाहूयात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही। पहिला बदल हा तारखेसंदर्भात करण्यात आलेला आहे। सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। म्हणजेच याची मुदतवाढ झालेली असून ती 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि ज्यांनी 1 नंतर जरी अर्ज केला असेल तरी त्यांना जुलैपासूनचे पैसे मिळण्यात सुरुवात होईल। दुसरा बदल आहे पात्रतेसंदर्भात। या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षांपूर्वीचे, लक्ष देऊन ऐका, 15 वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत। तिसरा बदल आहे सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे। ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। चौथा बदल आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्षे वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे। म्हणजेच वयोगटाची मर्यादा ही 5 वर्षांनी वाढवलेली आहे। पाचवा बदल आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे 1 जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, 3 आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। 6वा बदल आहे रुपये 2.5 लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। 7वा बदल आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, हे होते 7 मोठे बदल। तर तुम्ही या बदलांचा पुन्हा एकदा बघून किंवा वाचून अर्ज भरण्यास सुरुवात करावी। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।